मित्रांनो नमस्कार. आज महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे सकाळी 9:30 वाजता मी या ठिकाणी एक ग्रुप घेण्यासाठी आलेलो आहे आणि आज जरा वेगळं काहीतरी बोलायचं डोक्यात आहे. हां, तर जरा आपण प्रार्थना म्हणून सुरुवात करूया. मला प्रार्थना म्हणायला मदत करा. पुढं सर करूया. देवा, जी परिस्थिती आम्ही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आज मला या ठिकाणी नव्याने बघणारा माणूस कोणी आहे का? परवा मंगळवारी येऊन गेलो होतो मी, त्यानंतर कोणी ॲडमिट झालेला आहे का? नाही दिसत आहे. मी माझी ओळख नव्याने करून द्यायची जरूर नाही. मंगळवारी तुमच्यातले प्रत्येक जण होते, त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे काय हे नव्याने सांगायची जरूर नाही. मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर 2-3च गोष्टी सांगेन. एक म्हणजे मी पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस होतो. मला रोज व्यसन सोडायची इच्छा असायची. परमेश्वर ती रोज माझी इच्छा पूर्ण करायचा. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला किडा असल्यामुळे मी परत त्या व्यसनांकडे वळायचो आणि माझ्या आयुष्यातला वेळ वाया घालवत होतो. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या व्यसनांमुळे, माझ्या स्वभावामुळे नुसता वेळ गेला असं नाही झालं. पैसा गेला, कुटुंबाची वाताहात झाली, मानसिक हाल झाले, शरीराचं नाटक तर झालंच झालं. पण या सगळ्यामध्ये वाईट पार्ट असा होता की माझं कुठं काय अजून काय झालंय असं थिंकिंग पॅटर्न माझा होता. म्हणजेच व्यसनाने मला कायम बेसावत ठेवलं होतं. चंद्रशेखर, मी बेसावत राहिलो कारण माझ्या आयुष्यात कसं अजून काहीच वाईट झालेलं नाही आहे असा मी विचार करत राहिलेलो असल्यामुळे, म्हणजेच स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी वृत्ती असल्यामुळे दुसऱ्याचं कसं वाईट चाललंय हे मी बघायचो आणि मला वाटायचं माझं खूप छान चाललंय. परंतु मी त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जायला लागल्यानंतर माझं खऱ्या अर्थाने कसं चाललंय हे मला उघड्या डोळ्यांनी दिसायला लागलं. म्हणजेच मला माझ्या वागण्या बोलण्याकडे व असलेल्या परिस्थितीकडे डोळे झाक करता येईनाशी झाली आणि मला पुढे येऊन बस रे. आणि मग मला स्वतःच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करायचा चान्स मिळेनासा झाला. त्याचं कारण मी रोजच संध्याकाळी 7:30 ते 9 अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना समोरच्याचं बोलणं त्याच्या नजरेत नजर घालून ऐकायला सुरुवात केल्यामुळे मी एक चित्ताने ती मीटिंग ऐकायला लागलो.
मला लँग्वेज ऑफ हार्ट म्हणजे काय असतं ही समजायला लागली. आत्ता तुमच्यातला प्रत्येक जण जसा माझ्या नजरेत नजर घालून ऐकतो आहे तशीच मीटिंग ऐकायची असते. समोरचा बोलत असतो तेव्हा शहा समोरच्याच्या बोलण्यातनं आपल्यामध्ये काहीतरी आयडेंटिफिकेशन आहे का हे तपासायचं असतं. समोरच्याच्या बोलण्याशी आपल्या इतिहासाची किंवा वर्तमानाची कंपॅरिझन करायची नसते. तामाने त्याचं कारण असं, आपल्याला जरी कितीही असं वाटत असलं की मी बेवडा आहे पण तेवढा नाही, कारण ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात झालेल्या नाहीत, त्यावेळेला आपल्या मनात पुढचा विचार लगेच आला पाहिजे. तो विचार म्हणजे ॲज यट. ॲज यट याचा अर्थ अद्यापपर्यंत फक्त. मी नवीन गेलो तेव्हा माझी वाताहात अजिबात झाली नाही असं मला वाटत होतं. समोरचा बोलत होता तेव्हा माझ्या मनात विचार असे होते की मला कुठं माझ्या वडिलांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी मूर्ख असल्यामुळे त्याच्या पुढे कंसात दिलेलं वाक्य विसरत होतो. ॲज यट अद्यापपर्यंत काढलेलं नाही. काढतात बर का. कोणाकोणाला घरातनं बाहेर काढलंय त्यांनी हात वर करा रे. 1 2 घरना हात वर. 3 मग काढलंय तर काढलंय. तुला वाटत होतं की नाही रे कधी काढणार नाही? कधीच वाटलं नव्हतं. कोणाकोणाची बायको त्याच्याजवळ राहत नाही त्यांनी हात वर करा रे. आले की 4-5 हात वर आले. वाटलं होतं का रे तुला कधी असं? असंच होतं ते. व्यसनामध्ये गोडबोले आपल्याला बेसावत ठेवतो. ते ॲज यट जे आहे ना ही सगळ्यात महत्वाची फ्रेज आहे. जर अजूनपर्यंत झालं नसेल तर वेळीच सावध व्हा. कदम जर का तुझ्या फ्लॅटला कुलूप लावलं नसेल बँकेनी तर ते ॲज यट लावलेलं नाहीये. ते फ्लॅटला कुलूप लावायला वेळ लागत नाही. हे सगळे आत्ता मी इथं येऊन हे बोलण्याचं कारण पाषाणकर, मी तुला आणि त्या स्वप्नीलला आणि ह्याला सगळ्यांना मी सावध करतो आहे की येणाऱ्या काळाच्या उदरात काय दडलेलं आहे तुमच्यासाठी. व्यसनं चालू ठेवली आणि जगलात तर हे सगळं बघायला लागणार आहे. काय काय बघायला लागणार आहे याची लिस्ट मी आत्ता खिशात घेऊन आलो असतो तर माझा खिसा मोठा फुगला असता. एवढ्या मोठ्या गोष्टी असू शकतात त्या सांगून संपणार नाही. पण काळ मात्र निघून जातो. आज मी तुम्हाला इथं येऊन
ही गोष्ट सांगण्यामागचं कारण असं आहे की त्या काळाच्या उदरात मी माझ्या व्यसनाच्या काळात अत्यंत बेसावध वागलो आणि वागत राहिलो. त्यामुळे खूप गोष्टी काळाच्या उदरात गडप झाल्या. रोजच सूर्य उगवतो, रोजच सूर्य मावळतो, रोजच कॅलेंडरची तारीख बदलते. याच्यात काही खोटं आहे का? याचा अर्थ काळ पुढे चाललेलाच आहे. आपण ज्या दिवशी जन्मलो तेव्हापासनं हळूहळू आपण मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणं सुरू झालेलीच आहे. ती थांबवणं कोणाच्याही हातात नाहीये शहा. आता परमेश्वराने आपल्याला चॉईस दिलेला आहे कसं मरायचं का नाही हा चॉईस नाहीये. मरावं तर लागणारच आहे. फक्त झिजून झिजून मरायचं का दुसऱ्याच्या उपयोगी पडत पडत मरायचं. आपल्यातल्या प्रत्येकाला दुसऱ्याच्या उपयोगी पडत पडत आनंदाने मरण्याचा चॉईस दिलेला आहे. कारण इथं बसलेल्यांच्यातल्या पाठक कोणीही लावलेली नाहीये आज. ही सगळ्यात महत्वाची घटना आहे. दारू प्यायला नाही म्हणून मेला असा जगामध्ये कोणीही नसतो. वाचली का रे तू कधी बातमी पेपरला? अमुक अमुक यांचे मद्यप्राशन न केल्यामुळे निधन. असं नसतं ते. उलट अल्पशा आजाराने म्हणजे आपला भाऊ कारण सारखी चोरून प्यायची. मी नाही बाई त्यातली कडीला वाचली मग मरून जायचं. त्याच्यापेक्षा आता आपल्याला जगायचा चान्स दिलेला आहे. काय जातं रे काळामध्ये? मी सांगू, मी दारू प्यायला लागलो तेव्हा मी 32-33 वर्षाचा होतो. दारू प्यायला लागलो म्हणजे आपल्यासारखी दारू प्यायला लागलो तेव्हा, म्हणजे रुटीन कोर्समध्ये. सुरुवात जेव्हा झाली माझी दारूची, मी उगाच असलं काय सांगत वाटणार नाही. इथं मी पहिल्यांदा बियर प्यायलो, मग त्यात अगोदर पाणीच घालून प्यायलो वगैरे, त्यातलं काय सांगणार नाही मी. सगळ्यांचा इतिहास सारखाच आहे. मला दारूची गोडी जी लागली ना ती मला जवळजवळ 32व्या किंवा 31व्या वर्षाच्या शेवटी लागली. मी 31-32 वर्षाचा असताना. याचा अर्थ तेव्हा मी रोज प्यायला लागलो असं नाही, परंतु ओढा त्या रोज पिण्याकडेच होता आणि नजीकच्या काळात मी रोजच प्यायला लागलो. किती पीत होतो, कोणती पीत होतो, कुठं पीत होतो, का पीत होतो मरू देते. मलाच एक मन सांगत होत नको पिऊ मेल्या. तरी मी पीत होतो. ते वय होतं माझं 31 किंवा 32चं. परंतु दारूची ताकद इतकी मोठी होती की थोडी प्यायला काय हरकत आहे. एक तर आपला कंट्रोल आहे, आपल्याला कुठं थांबायचं ते कळतं, आणि एवढं कुठं काय वाईट जातंय काय दारू, सगळे जग दारू पितं, असे विचार होते माझे. आणि मग मी ओढला गेलो त्यामध्ये वेळोवेळी. आणि भानगड अशी झाली त्यातली, प्रकाशराव या इकडं, मागं नका बसू या. भानगड अशी झाली की वय वाढत गेलं
माझं लग्न ऑलरेडी झालेलं होतं. मला एक मुलगा आहे, त्याचा जन्म झालेला होता. दारूनी काय केलं, त्या काळात काय गेलं, तर मी आत्ता तुम्हाला जसं सांगतोय तसं मी हे सगळं सांगतोय. म्हणजे काहीतरी मी तुम्हाला अक्कल पाजाळायला आलेलो नाहीये तुमच्यापाशी. मला जे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधल्या ओल्ड टाइमर्सनी वेळेवर सांगितलं आणि ज्याच्यामुळे मी सावध झालो आणि त्याप्रमाणे वागायला लागलो, ते मी फक्त पास इट ऑन करायला इथं आलेलो आहे. ते जेव्हा त्यांचा इतिहास सांगायचे तेव्हा मला वाटायचं, अरे हे तर माझीच गोष्ट सांगताय. ते जेव्हा त्यांचं वर्तमान सांगायचे तेव्हा मला वाटायचं, अरे हे तर माझी सगळी भविष्यातली माझ्या डोक्यात असलेली सगळी स्वप्न बोलून दाखवत आहे. म्हणजेच माझ्या मनात असं यायचं की आत्ता यांचा जो वर्तमान आहे असा मी यांच्यासारखा वागत राहिलो तर माझा भविष्य काळ घडणार आहे आणि तो एक दिवशी वर्तमान काळामध्ये मी जगेन. परंतु व्यसनाने माझ्या मेंदूला इतका मार दिला होता की ते विचार माझ्या मनामध्ये सातत्याने राहायचे नाहीत. आणि पहिले 8 महिने मी उठाबशा काढत होतो आणि परत वेळ वाया घालवत होतो. त्या दारू पिण्याच्या काळात माझा मुलगा 8 वर्षाचा असताना मी दारू प्यायला लागलो आणि थांबलो. तेव्हा माझा मुलगा 8.5 वर्षाचा 18.5 वर्षाचा झालेला होता. याचा अर्थ असा की माझ्या दारू पिण्याच्या 10.5 वर्षामध्ये मी माझ्या मुलाचं लहानपण घालवलं रे. जर कोणाला वाटत असेल माझं काय आहे, माझा मुलगा चांगला आहे, अरे मुलगा चांगला आहेच, बाप चांगला आहे की नाही याच्याबद्दल बोलणं चाललंय. बाप बेसावध आहे का याच्याबद्दल बोलतोय आता आपण. मी माझ्या मुलाला लहान असताना सायकल शिकवली नाही का, दुचाकी हो शिकवली, कारण तेव्हा मी पीत नव्हतो. परंतु तो जेव्हा 15 वर्षाचा 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याला साधी, माझ्याकडे त्या काळी M50 होती, तो 500 वेळा मागं लागला होता, बाबा मला M50 शिकवा, बाबा मला M50 शिकवा. मला कोणालाही लहानपणी हौस असतेच रे, गिअरवाली स्कूटर चालवायची किंवा काय 2 व्हीलर चालवायची असतेच ना. मला तसं दे, तू याच्यामध्ये माझा वेळ घालवू नको रे. मला किर्लोस्कर मध्ये किती काम असतं तुला माहित आहे, आणि माझा बिझनेस पण आहे ना, मी एवढा पैसा कमवतो, हे करतो. अरे काय राहायचा काय बेटे, तुझ्या पैशाला काय आग लावायची काय. पोरग बसतंय घरामध्ये कोपऱ्यात हिरमुसलं ऊन, बायको 10 वेळा दाताच्या कण्या करून सांगते. अहो एकदा त्याला नुसतं तुम्ही एकदा सांगा तरी, शिकवा तरी त्याला सायकल चांगली येते म्हणजे तो काय पडणार नाही तुमची स्कूटर. एकदा देऊन बघा त्याला. नाही ते उगाच पडली बिडली तो काय. त्या पोराच्या आनंदापेक्षा मला ती जाडभर M50 नीट राहावी याची काळजी जास्त. दारूनी काय केलं, माझ्या आयुष्यात प्रायोरिटीज बदलल्या. कोणत्या गोष्टींना महत्व द्यायला पाहिजे याच्याकडे प्रकाशराव पूर्णपणे माझं दुर्लक्ष झालं.
शेवटी त्याला त्याच्या मित्रांनी स्कूटर शिकवली. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की बॅक ऑफ द माइंड त्याला हे समजलं की आपला बाप आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेला देत नाहीये. तो बोलून नाही दाखवत, तो आजही बोलून दाखवत नाही. माझा मुलगा आज 42 वर्षाचा आहे, तो मला व्यवस्थित रिस्पेक्ट देतो. ही परमेश्वराची कृपा आणि मी सुरक्षित अंतर राखा अशी पॉलिसी ॲडॉप्ट केलेली असल्यामुळे मी माझ्या घरातलं आहे ते स्थान का होईना काही प्रमाणात टिकवून आहे. अदरवाईज तुम्ही 500 वर्ष जरी दारू सोडली ना नंतर, तरी पोरं नंतर विचारत नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे पुढच्या काळात दडलेलं सत्य तुम्हाला आत्ता मी सांगतो आहे. मी 31 वर्षाचा होतो, याचा अर्थ माझी बायको 27 वर्षाची होती. आमच्यात 4 वर्षाचं अंतर आहे. मी रोजच दारू पिऊन घरी जायचो. दारू बिनवासाची अजूनपर्यंत निघालेली नाही. माहितीये का रे कोणाला? माहीत असेल तर मला सांगा, मी त्याला पार्टी देतो. आर बिनवासाची दारूच नाही ना येडे. हे रिहॅब सेंटर निघालेच नसते ना. तू अर्धा पेक प्यायलाय का 1 पेक प्यायलाय का 1 क्वार्टर पिलाय का लंबा खंबा पी के लंबा होके घर गया, इट डझंट मेक एनी डिफरन्स. वास हा वासच असतो आणि कुठल्याही न पिणाऱ्या माणसाला दारूचा वास आवडत नसतोच. प्रकाशराव, तुम्ही न प्यायलेल्या अवस्थेत बसमधनं चाललेले असताना शेजारी जर का एखादा पेताळ येऊन बसला तर आपण लगेच इकडं तिकडं बघतो, दुसरीकडं जागा आहे का बसायला. आयला या भांगारचा वास फार येतोय रो. ती बरोबर बोलतोय ना रे मी. याच्याशी कोणी सहमत नसेल तर हात वर करा बर का. मग अशी परिस्थिती असताना बेट्या, तुझी बायको तुझ्या तोंडाला दारूचा वास असताना किती वर्ष शेजारी झोपली रे? किती वर्ष शेजारी झोपली? मग आता ती जर का म्हणली 4 दिवस लांब जा राहिला तर काय दुखलं तुझं? नाही, पण तिने असं नको ना वागायला. आपला विषय कोणी कसं वागायला पाहिजे हा चाललेला नसून मी कसा वागायला. गप्पा नको मारू रे शहा. हा लय बोलतय ते. विषय आपण कसे बोलायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे हा चाललेला आहे. काळाच्या उदरात काय जातंय बघा. आज तुमच्या समोर दारूपासनं 25 वर्ष 5 महिने आनंदाने दारूपासनं दूर राहिलेला माणूस बोलतोय, ज्याने बायकोची जवानी त्या दारूत घालवलेली आहे. हे आत्ता इथं उभं राहून बोलायचं कारण असं की तुमच्या समोर चॉईस आहे.
तुमच्या बायकोची जवानी वाया घालवायची का नाही? बघा बुवा, मी सावध करायचं काम करतोय तुम्हाला. बायको 60ची झाली की 26ची होत नाही परत. तिच्या आयुष्याची सगळी स्वप्न चुराडा झाल्यावर परत त्यांच्या आयुष्यात त्यांना रिव्हर्स मारायची सोय परमेश्वराने दिलेली नाहीये. बरोबर बोलतोय करे मी? तुला आहे का रे तुझ्या आयुष्यात रिव्हर्स मारायची सोय? गेला बर का तो काळ गेला. ह्या 25 वर्षामध्ये मला परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी ऐकत राहिल्यामुळे, सावध राहिल्यामुळे आनंदाने जगायचा चान्स दिला. आपल्यासारख्याच्या एक मोठा फॉल्ट असतो भागवत. आपल्याला एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही. समजल्यासारखं वाटतं पण समजत नाही. जर ती समजली असेल तर ती वेळेला आठवत नाही. क्षणाच्या मोहाला बळी पडणारी व्यक्तिमत्व आहोत आपण. मी फक्त दारू पिण्याबद्दल, गांजा ओढण्याबद्दल, झोपेच्या गोळ्या खाण्याबद्दल बोलत नाहीये. मी कुठल्याही प्रकारच्या आयुष्याची माती करणाऱ्या आसक्तीबद्दल बोलतोय. पटतंय का रे तुला? आता आपल्याला ज्या ज्या आसक्तींनी आयुष्याची माती केली आहे त्या आसक्तींकडे परत वळायचं नसेल तर काळाच्या उदरात गडप झालेल्या, हातातून चांगल्या गोष्टी निसटून गेलेल्या गोष्टींची जाणीव ठराविक काळानंतर वेळोवेळी झाली पाहिजे. आणि ते होण्याचं ठिकाण म्हणजे व्यसनमुक्त मित्रांनी सांगितलेल्या अनुभव कथन. ते जर तू बोलत राहिला, ऐकत राहिला तर तू आजच्या दिवसात जगतो आणि आजच्या दिवसामध्ये तू काहीतरी चांगलं करू शकतो. चांगलं करण्यासाठी अगोदर आपल्याला वाईट न करण्याची शरीराला व मनाला प्रॅक्टिस लावून घेणे गरजेचे असते. आपल्याला आपल्या आयुष्यात बसलेले चटके हे ठराविक फ्रिक्वेन्सीनी आठवावेच लागतात. अदरवाईज ह्या वेळेला मी परत त्या सॉकेटमध्ये बोट घालणार आहे आणि आज लाईट गेले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता मला शॉक बसणार नाही असं वाटण्याचा स्वभाव आपला असतो. मग घाल बेट्या बोट, परत फेकला जाणार. वाचलास तर परत ऐकायला बसणार आणि मग म्हणणार काय हो माझं आयुष्य असं. अरे तूच आहेस तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. तूच आहे ना बेटे, तूच केलं तुझ्या आयुष्याची माती. तूच घालवली आहे बायकोची जवानी, तूच घालवलं मुलाचं लहानपण. हो ना राव, माझं वडिलांवर फार प्रेम हो,
अरे गेला तो बाप तुझा. पोरग आज सुधारेल, उद्या सुधारेल, परवा सुधारेल. नाही त्याच्यासाठी ना ते 24 साल म्हणजे जरा वाईटच आहे असं मला एका ज्योतिषाने सांगितलं. अरे ज्योतिष काय सांगतो? या जगात कुठलाही ज्योतिषी कोणाचंही जीवन बदलू शकत नाही. ते फक्त वाचू शकतात. बदलायचं फक्त आपल्याला असतं आणि आपल्याला फक्त आजचाच दिवस बदलायचं असतं. नाही बघ ना, म्हणजे आता माझ्या प्लॅन प्रमाणे ना डिसेंबरचा 24 सालचा डिसेंबर महिना माझ्यासाठी मी असा केलेलाच आहे. म्हणजे मी त्या दृष्टीने ऑलरेडी पावलं टाकलेली आहेत. अरे आज काय पाऊल टाकलं सांग बेटे? पावलं काय टाकली? माती झाली त्या पावलांची. एक तुला साधी क्वार्टर नाही थांबवता आली. फुले टाकत जातो रस्त्यानी, बायका पोरांना घालावी लागते मान खाली. बायको जात नाही कोणाकडे, हळदी कुंकवाला. तिथं गेलं की विचारतात 4 बायका, बरेच का हो सागर? आणि सागर कसे आहेत हे त्याच्या बायकोला सगळ्यात जास्त माहित असतं. त्यामुळे ती मुलगी काही उत्तरच देत नाही. तिने काय उत्तर दिलं नाही की बाकी सगळे ओळखून घेतात आणि दुसऱ्याच्या दुःखाला हसण्यासारखी विकृती समाजामध्ये खूप असते. मग त्या दिवशी सागर दारू न पिता घरी गेलेला असला तरी सागरची बायको हुप्प असते. मग त्या केसमध्ये सागर म्हणतो आता मी पीत नाहीये तरी आमची बायको का हसत नाहीये? त्याचं कारण असं की अजून समाजातले लोक तुमच्या कुटुंबाला हसणं बंद झालेले नसतात. विचार करा, किती वर्ष सहन केलं? तुला सांगतोय मी, तुझ्या आई बापांनी, बहीण भावंडांनी, बायका पोरांनी, म्हाताऱ्या आईनी किती वर्ष सहन केलं? आणि काय रे त्याची काय चूक आहे त्यांची? तो बाप रोज हातामध्ये जेवणाचा डबा घेऊन गुपचूप चांगल्या पद्धतीने कामावर जाणारा माणूस, 10 तारखेला पगाराची वाट बघणारा माणूस, त्याच्या पॅन्टच्या खिशातनं पैसे चोरले बेटे तू? नाही चोरले? आहे का इथं एक जण तरी घरात चोऱ्या न करता किंवा स्वतःच्याच पैशाच्या चोऱ्या न करता इथं आलेला? करा बरं हात वर. काय नाही? हा, स्वतःच्या पैशानी केली की नाही चोरी तू? मग मुंडी आलो ना, हात कशाला वर करतो? मग हात कशाला वर करतो? मी नाही बाई त्यातली म्हणतो. केली. अरे सगळे चोर जमलेले आहेत तिथं माझ्या सकट. मी पण तुमच्यासारखाच आहे. आयुष्य गेलं सगळं फसवण्यात आपलं. आता काय करायचं? आता पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला फसवणं बंद. त्या काळात काय गेलं, पोरस आपल्या आयुष्यात त्या गोष्टी घालवायच्या नाहीत. स्वतःला फसवणं बंद. मुलाबाळांवर प्रेम आहे का? हो आहे ना. वेळ दे ना बेटे त्यांना. पोराबाळांवर प्रेम आहे ना, बायकोवर प्रेम आहे ना, वेळ दे ना त्यांना थोडा.
हो म्हणजे आता मी त्यांना सिनेमाला घेऊन, सिनेमाला नेणं म्हणजे वेळ नाही, काहीतरी काय बोलतो. वेळ देणं म्हणजे त्यांना काय हवंय काय नकोय हे त्यांना सांगू देणं, त्याची पूर्तता करण्याची प्रयत्न करणं. आता ज्याच्या घरी लहान पोर आहे त्याला एखाद्याने विचारलं, हा बेटा काय पाहिजे तुला, की ते पोरग म्हणते बाबा मला विमान पाहिजे, की लगेच काय त्याला विमान न्यायचंय काही. तसं नसतं ते. त्याच्यासाठी वेळ द्यायचाय म्हणजे त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधायचा प्रयत्न करायचा. इतक्या वर्षात जे केलं नाही विनायकराव तुम्ही ते करायला सुरुवात करा. आई बापांना वेळ द्या, भले अर्धा तास 1 तास द्या. भले तुम्हाला वेळ होत नसेल तर जेवायला त्यांच्या बरोबर बसा. त्यांचं काय म्हणणं आहे, आपल्याला काय सांगायचंय, आपलं वागणं आत्ता कसं ट्रान्सपरंट राहील ह्याच्यावरती कृती करा. आत्तापर्यंत मी तरी जेवायला बसल्यानंतर ते बडबड करायचे, मी मटामटा जेवायचो आणि बाहेर पडायचो. का? मला त्यांचा सहवास नको होता आणि त्यांना नेमकं तेच पाहिजे होतं की अरे बस तू आमच्यात थोडा वेळ, बघ आपलं घर कसं छान आहे. नाही ते आता पुढच्या महिन्यामध्ये मी रंगवाल्याला सांगितलेले, तो येऊन संबंध आतल्या बाजूने सगळ्या खोल्या रंग देऊन टाकायला. हा आणि त्याचे पैसे मी हिच्याकडे देऊन जातोय. अरे सारखं पैसा रंग हे त्यांना काय पाहिजे. म्हणजे तुझी आई तुला सांगायला बसवतीये इथं, बाळा तुझा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे आणि तू तिला सांगतो रंगाचे पैसे दिले. अरे घरच्यांवर प्रेम करायचं राहून गेलं बेटे तुझं. नको त्या गोष्टीत प्रेम करायला गेला, नको तिथं जाऊन तोंड मारलं, नको तिथं जाऊन अडकला. त्यामुळे आयुष्यात आनंदच नाही राहिला काही. किती काळ गेला रे असा. माझा 10.5 वर्षाचा गेला, तुझा किती गेला हे तुझं तू बघ बाबा. मी माझी गोष्ट सांगायला आलोय. आता ह्याच्या पुढच्या आयुष्यात प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष जर समाधानाने घालवायचं असेल तर यू हॅव टू मॉनिटर युअर थॉट्स. आजच्या दिवसभरात आपलं काय चाललंय, आपला दिवस कसा गेला, ठरलेल्या गोष्टी आपण म्हणजे ठरवलेल्या गोष्टी करू शकलो का. आज आपल्या हातनं काय चुका झाल्या, जुन्या चटक्यांपैकी आज एखादा चटका आपल्याला परत बसला का. जर बसला नसेल तर तो आपण कोणाला सांगितला का.
जर कोणाला सांगितलं नसेल तर कोणाचा तरी मी ऐकला का? आज मी पैसे किती कमवले यापेक्षा आज पैसे मी बाजूला किती टाकले हे बघितलं गेलं पाहिजे. और अदरवाइज मी कितीही पैसे कमवत असलो, मी किती हायली क्वालिफाईड असलो, मी किती हाय क्लास इलाइट सोसायटीमध्ये राहत असलो, तरी माझ्यात आणि रस्त्यावरती पाईपलाईन घेण्यासाठी खड्डे खणणाऱ्या त्या अण्णाच्या म्हणजे त्या मजुराच्या वागण्यात काही फरक नाही. ते रोज गमेलं फावडं आणि कुदळ घेऊन येते, खड्डा खणते, आणलेली कांदा भाकर खाते, खाऊन झाली की डोंगणाला हात पुसते, परत खड्डे खणायला लागते. संध्याकाळ झाली, आता मुकादम म्हणला होता हे चला रे आवरा की निघतेन परत घरी जाऊन 2 घास खाऊन झोपतय. आणि आमचे काय करतात तर आमचे हल्ली दारू पित नाही. त्याच्यात आणि तुझ्यात काही फरक नाही. काय करायचं बेटे, तू इलाइट सोसायटीत राहतो, उच्च पदस्थ आहे, दर 3 महिन्यातनं एकदा US ला आणि UK ला जातो. काय करतो तिथं जाऊन? इथं खड्डे खणायचे ऐवजी तिथं खड्डे खणतो. खड्ड्यांची क्वालिटी फक्त वेगळी. शेवट काय? आपल्या भविष्यासाठी काय करतो बेटे तू? आता वर्तमानात काय चाललंय तुझ्या आयुष्यात हे काय बघतोय? सारखं भविष्याची चिंता. आज जे तुझ्या हातात नाही त्याची कुठे चिंता करतो बेटे? नाही पण त्यावेळेला ना माझं चुकलंच. झालं ती या वेळ होऊन गेली. आज काय जळतंय ते बघ. नाही ऍक्च्युअली म्हणजे आजचा चांगला होता दिवस, मग तेच बोल ना. आजचा दिवस चांगला होता ना? हो होता, संपला विषय. आज जी कामं करायला पाहिजे ती केली का? तपास. बघूया आपलं काहीतरी बोलायचं पोपट्यासारखं. मी असाच होतो, मी असाच खांदे उडवून बोलायचो, मी असेच डोळे मिचकवून बोलायचो, मी माना वेड्या वाकड्या करून बोलायचो, मी स्वतःलाच फसवायचो, मी जे नाही आहे ते दुसऱ्याला दाखवायला जायचो आणि परत गुडघ्याचा पाय खोलात व्हायचा. माझं अगदीच वाईट चाललं होतं. आणि वाईट चाललं होतं त्याचं अंतिम टोक म्हणजे माझं दारू पिणं होतं, माझी व्यसनाधीनता होती. मला ए मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ऐकायला मिळालं मित्रांनो, व्यसन हे एका खूप मोठ्या समुद्रातल्या हिमनगाचं छोटस टोक आहे. त्या हिमनग तेवढं दारू थांबली म्हणजे सगळं ओके नो प्रॉब्लेम असं नसतं. जसं त्या हिमनगाच्या जवळ जातो तस आपल्याला कळायला लागतं की ही व्यसनाधीनता आपल्या अंगात का आली होती, आपल्या स्वभावात काय काय दोष होते ते एक एक करून जर का दोष दूर करायला लागलो तर आपल्या स्वभावातले शेकडो हजारो लाखो
गुण आपल्याला माहिती होतात आणि त्या गुणांचा उपयोग आजच्या दिवसात करून आपलं जीवन चालवायचं असतं. म्हणून मी परवा पण तुम्हाला सांगितलं, अरे पैसे मिळवणं आपला प्रॉब्लेम नाहीये, पैसे खर्च करणं आपला प्रॉब्लेम आहे. बोलबच्चनगिरी करून घरच्यांना खुश करणं हा आपला प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्या बरोबर प्रामाणिक राहून ट्रान्सपरन्सी मेंटेन करून त्यांच्या आनंदात आनंद मानत राहून जगणे हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला दुसऱ्याला नाही म्हणता येत नाही. कारण त्याला काय वाटेल याचा विचार आपण अधिक करतो. ही आपल्या आयुष्यात प्रकाशराव फार मोठी चूक असते. समोरच्याला काय वाटेल याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं याला महत्व द्यायचं असतं, हे सुद्धा कळत नाही. कारण आपण आपल्यावर प्रेमच करायला विसरून गेलो होतो. ती 10.5 वर्ष, म्हणजे मी माझी 10.5 वर्ष सांगतोय, मी स्वतःवर प्रेम करायचं विसरून गेलो होतो. म्हणजे काय तर हे नको तिथं, नको त्याला, नको तेव्हा हो म्हणायचं आणि मग दुखलं 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 म्हणायचं. काय जरूर आहे, नाही म्हणायला शिक ना. मी शिकलो बुवा, आज मी हॅपी आहे. 4 लोक मला म्हणतात हा वेळेला कधी कोणाच्या उपयोगी पडत नाही. म्हणू दे, मला जेव्हा दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं, ज्या बाबतीत पडायचं तिथं मी पुढे होऊन नक्की उपयोगी पडतो आणि त्याचा त्याला नक्की उपयोग होतो. आणि त्याला होतो की नाही माहित नाही, मला होतो. कारण मला असं समजलं की आता व्यसनमुक्त जगायचंय तर मी आनंदात असलो पाहिजे. आणि माझा आनंद कशात आहे तर मला दुसऱ्याला आनंद देण्यात आनंद आहे. दुसऱ्याला आनंद दिल्याने मला कसा आनंद मिळतो, देऊन बघ बेटा, एकदा देऊन बघ ना दुसऱ्याला आनंद, कळेल तुला कसा आनंद मिळतो ते. नाही पण म्हणजे मी त्याला माझ्याकडचे 50,000 दिले तर 50,000 देऊन कुठे आनंद मिळतोय? जा बरं बाजारात, कुठं दे 50,000चा आनंद विकत, मिळेल का तुला? नाचणाऱ्या बाईच्या पोट्याशिवाय कुठं नाही मिळत. आणि ते पण पैसे जातात त्याच्या आईला. असे कुठे आनंद असतात ते? आनंद म्हणजे कायम टिकणारा आनंद. आज मी जे 25 वर्ष आनंदात आहे ना, ते मी 25 वर्षात लोकांना मदत करतोय. कॉलरवर करून सांगत नाहीये, त्याच्या मागची युक्ती सांगतोय मी तुम्हाला. दुसऱ्याला आनंद दिला की आपल्याला आनंद होतो, अशी त्यातली ज्ञानबाची मिळते. नाही पण मला कळतच नाहीये मी कुठं चुकतोय. विचार ना बेट्या कोणाला तरी, मी कुठं चुकतोय. काय विचारणार मी? मला विचारलं तेच. मग तो तुला 10 प्रश्न विचारणार, मग तू उघडा पडणार. मग तुला उघडं नको न पडता कळायला पाहिजे. तुला माहिती आहे बेट्या तू कुठं चुकतोय ते.
साधी गोष्ट आहे रे. आपण करत असलेली चूक आपल्याला कळत नाही होय. येडा आहे का काय आपण? नको नको तिथं जाऊन क्वार्टर वाढले आपण. हा, येड्या गावळ्याचं काम नाही ते. तुम्हाला खरं सांगू का, आपल्यातला प्रत्येक जण आहे ना हुशार असतो. खरंच हुशार आहात बरं का तुम्ही, पण शहाणे नाहीये. शहाणा म्हणजे काय? ज्याला आपल्या हुशारीचा योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य तितका वापर करता येतो आयुष्यात, तो शहाणा. त्यामुळे आज इथे थांबतोय मी. आज मी बोललो त्या विषयावर कोणालाही काही वेडावाकडा मनात किंवा सरळ साधा सोपा काही प्रश्न शंका असेल तर कृपया विचारा. या ठिकाणी कोणी कोणाला हसायला जमलेलं नाहीये रे. आपले आणि आपल्या घरच्यांचे बाहेरच्या जगात हसे झाले असल्यामुळे आपल्याला इतर एकत्र यावं लागलेलं आहे. आता प्रश्न विचारा. मग तुम्ही म्हणलं की प्रायोरिटी चेंज होतात या गोष्टी, पण